अमेरिका, इराण, इस्रायल यांच्या युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षासाठी सोनं खरेदी टाळा असं आवाहन केल्यानंतर सोने व चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ उतर होत असतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकही देखील कुठंतरी संभ्रमात असल्यामुळं कुठंतरी याचा परिणाम हा सराफा बाजारावर देखील जाणवत आहे. तर दुसरीकडे अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्यामध्ये सोनं व चांदी खरेदी करणं अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि त्यासाठी देखील काही जे ग्राहक आहेत ते बाजारात आपल्या नातेवाईकांना असेल किंवा जवायला असेल असं गिफ्ट देण्यासाठी या ठिकाणी खरेदी करतानाचं दिसत आहे. मात्र सोने व चांदीच्या दरात का भाव कमी चढ उतर होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सोने तज्ज्ञ जे आहेत अभिषेकजी बाफना ते आपल्यासोबत जुडलेले आहेत. दादा, काय सांगणार, या ठिकाणी सोन्याच्या भावात सातत्याने चढ उतर दिसते आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये कुठंतरी संभ्रम निर्माण झालेला आहे. हो, ते नक्कीच आहे. कारण की इतकी व्हॉलेटॅलिटी जी आहे ते लोकांना कळत नाही आणि यावर स्टेबिलिटी पाहिजे. कोणत्याही बिझनेसला ग्रो करायला स्टेबिलिटी पाहिजे. रेट्समध्ये इतका चढउतार होणार आहे तर लोकांना एक भय किंवा भीती वाटते आजची. आजचा सोन्याचा दर कितीने घसरला आहे आणि चांदी कितीने घसरलेली आहे? सोन्या जवळपास 1000 रुपये ग्रामने घसरला आहे आणि चांदी जवळपास 6000 रुपये. याच्या मागची कारणं काय? हे कारण आता मॅक्रो झाली आहे सगळी. कारण की हे जे पण इन्स्टिट्यूशन आहे, कंट्रीज आहे, ज्यांचे जे पॉलिसीज आहे, नवीन नवीन आहे, टॅक्सेस आहे, कस्टम्स आहे, हे सगळं आलं आहे. आणि मोठ्या प्रमाणाने जे आता आलं आहे की इन्व्हेस्टर सेंटिमेंट निगेटिव्ह झालं आहे. जसं पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं आहे किंवा सगळं आहे की आता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट थोडा थांबवायचा, स्टेबिलिटी यायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मॅक्रो इकॉनॉमिक होलसेल लेवलमध्ये हे विषय आहे मेजरली. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आगामी काळात सोने व चांदीच्या दरात वाढ होणार की घसरणार? शॉर्ट टर्ममध्ये करेक्शन एक्सपेक्टेड आहे, पण लाँग टर्ममध्ये तर ग्रो करायला पाहिजे हेच आमची एक्सपेक्टेशन आहे. निश्चितच जर बघितलं तर सोने व चांदीच्या दरामध्ये आजच्या भावात घसरण झालेली आहे. सोनं हे 1000 रुपयाने घसरलं आहे तर चांदी हे 6000 रुपयाने घसरलेली आहे. आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, काय सांगणार, या ठिकाणी सोन्याच्या दरात 1000 रुपयाची घसरण झालेली आहे आणि चांदीच्या दरात तब्बल 6000 रुपयांची घसरण झालेली, कसं वाटतंय? खरं तर सोन्या चांदीच्या दरामध्ये आत्ताच्या घडीला घसरण होणं ही पर्वणीच आहे. पण त्या पलीकडे पण जर बोलायचं तर सोन्या चांदीचे भाव ऑलरेडी इतके वाढलेले आहे की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रीच बसते. तर त्यातला त्यात अधिक महिना सुरू आहे. अधिक मास म्हटला म्हणजे गिफ्ट करणं आलं घरातल्या जावयांना म्हणा, भाच्या भाचींना म्हणा. तर या केसमध्ये सर्वसामान्यांसाठी सर्वायवल थोडंसं डिफिकल्ट झालेलं आहे. कारण संस्कृती एकीकडे आहे आणि दुसरीकडे महागाई म्हणू शकतो आपण. या महागाईमुळे कुठेतरी बजेट कोलमडलं आहे सर्वसामान्यांचं. बजेट ऑफकोर्स, आणि प्रत्येकच गोष्टीमध्ये महागाई म्हटल्यावरती बजेट तर कोलमडलेलं आहे. सोन्या चांदीच्या गोष्टी ज्या आहे आपण ऑप्शनल जरी म्हटलं तरीसुद्धा ते घ्यावे तर लागतातच. कारण संस्कृतीचा जर तो पार्ट आहे तर संस्कृती जपायची. आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर घर चालवायचं आहे म्हटल्यावरती त्या गोष्टी होतातच. निश्चितच जर बघितलं तर या वाढत्या दरामुळे कुठंतरी सर्वसामान्यांचा बजेट या ठिकाणी कोलमडलेला आहे. सोनं व चांदीच्या दरात चढ उतर होत असल्यामुळं कुठंतरी ग्राहक देखील संभ्रमात आहेत. तर आगामी काळात या सोने व चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी सोने तज्ज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.